लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मित्रांनो मानिनीने वेगळाच मुद्दा उपस्थित करून विक्रमला थोडंफार तरी कन्व्हिन्स केलेलं दिसत आहे आणि अखेरीस नंदिनीने इकडं मात्र घटस्फोटाला नकार देऊन पूर्णपणे निर्णय जीवावरती सोपवलेला आहे. तर आजच्या भागाला सुरुवात करूयात. शारदा नंदिनीसोबत फोनवरती बोलत असते तर तेव्हा नंदिनी अगं आई तू काळजी नको करूस असं तिला सांगते. त्यावर शारदा मी तर आई आहे ना, काळजी करणं माझं कर्तव्यच आहे आणि तुझ्यावरती माझा विश्वास आहे, पण कसं काय जुळवून घेतेस तू असं तिला विचारते. त्यावर नंदिनी गौरीहार पूजनाच्या वेळी तूच मला म्हणाली होतीस ना आई की सासर असताना ते दुधासारखं असतं, वेळेत तापवलं नाही ना तर ते खराब होतं आणि मिठा मिरचीचा हात लागला तर ते नासतं. आज कमी झाली तर साय धरत नाही, पण आज जर जास्त झाली ना तर उतूसुद्धा जातं. सासरी आपण अति केलं ना तर आपल्याला गृहीत धरतात आणि जर कमी केलं ना तर नावं ठेवतात. हे तूच सांगितलेलं सगळं काही लक्षात ठेवलेलं आहे मी आणि तू कसलीच काळजी करू नकोस. कोणी काही रागवलं ना, मनाला लागेल असं काही बोललं तर शांत राहून वेळ निभावून नेत आहे मी. शेवटी तुमचीच मुलगी आहे ना, तुमचं नाव कधीसुद्धा खराब नाही होऊ देणार आणि काव्याची काळजी तू करू नकोस, कारण मी आहे ना इथं. मी सगळं काही समजावून सांगेन तिला. तू फक्त आरूची आणि बाबांची काळजी घे. हे सर्व सांगितल्यानंतर मित्रांनो आईचा ऊर भरूनच येतो आणि आई तिला म्हणते खरं वास्तविक आई तर मी आहे ना, पण सगळं शहाणपण तर तूच घेऊन गेली आहेस. काळजी घे असं सांगून तिला फोन ठेवून देते. तर तेव्हा नंदिनी मनातल्या मनामध्ये स्वतःशी बोलू लागते आणि ती स्वतःलाच धीर देऊ लागते. ती म्हणते की नंदिनी ते डोळे पुस, आता तू देशमुखांच्या घरची सून आहेस, असं रडत बसून नाही चालणार असं म्हणून ती पुढे चालू लागते. तर इकडे मित्रांनो वेगळाच सीन असतो आणि काव्याला खूपच त्रास होत असतो आणि ती स्वतःशी बोलत असते की या लग्नाने तर मी उद्ध्वस्त होऊनच गेलेली आहे, पण ताई अशी वावरत आहे की जसं काही झालेलंच नाही. एकीकडे ती लग्न ॲक्सेप्ट करायला बघत आहे आणि दुसरीकडे तो जीवा, तो तर माझ्याकडे बघतच नाही, जणू काही मी त्याच्यासमोर नाहीच. पण मी हे खपवून अजिबात घेणार नाही. मला माझा जीवा परत हवाच आहे. त्यासाठी मी वाटेल ते करेन. मी हे लग्न मोडेनच आणि ताई काहीसुद्धा म्हणू देत, आता हे लग्न मोडल्याशिवाय मला तर काही चैन नाही पडणार असं ती बोलत असते आणि आता ती पुढे काय पाऊल उचलणार आहे हे खरोखरच विचार करण्यासारखं आहे. तर इकडे मित्रांनो मानिनी विक्रमला तुम्ही काहीतरी बोला ना असं म्हणत असते. तर तेव्हा विक्रम मानिनी आपण जर शहरात असतो ना तर तो तिथला तिरपांगडा पर्याय आपण नक्कीच सुचवला नसता. म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये ती लग्न झाली ती वेळ आणि ती माणसं त्यांची चूक होती ती आणि त्यामध्ये आपल्यापैकी कोणाची काही चूक नव्हती, हे तर बरोबर आहे का असं विचारतो. तर मानिनी अगदी बरोबर आहे, कारण पार्थ आणि नंदिनी त्यांच्या लग्नाची स्वप्न बघत होते आणि बिचारे जीवा आणि काव्या त्यांचं तर लग्न होईल हा पर्यायच नव्हता असं सांगते. तर तेव्हा विक्रम आता मला असं वाटत आहे की आता आपण आपल्या शहरात आलेलो आहे ना, इथं ना कोणी तो यशवंतराव आहे ना कोणी लाठीकट्टी घेऊन उभा आहे. इथे आपण आपल्या घरात आहोत. इथे कोणी गावची पंचायत आपला निर्णय ठरवत नाही, तर घरातली माणसं ठरवतात. म्हणून आपल्या मुलांच्या आयुष्याच्या बाबतीत जे काही आपण चुकीचे निर्णय घेतले आहेत ना त्यामधून त्यांना मोकळं करूयात असं सांगतो. तर तेव्हा मात्र मित्रांनो मानिनीला धक्काच बसतो. तर तेव्हा विक्रम आपण आजच्या काळामधल्या आईवडिलांच्या सारखा विचार करायला हवा. आपल्या मुलांना जर त्यांच्या लग्नाचा त्रास होत असेल ना तर आपण त्यांना या बंधनातून मोकळं करूयात असं तो सांगतो आणि त्यांना विचारूयात. माझा अंदाज आहे की ते लगेच हो सुद्धा म्हणतील या सगळ्याला असं तो सांगतो. तर तेव्हा मानिनी चक्क खालीच बसते आणि तिला काही कळनासच होऊ लागतं. तर इकडे मात्र हे त्रिकूट जमलेलं असतं आणि रम्या त्या दोघींना सांगत असते की मी यापैकी काहीसुद्धा करणार नाही, मला यामध्ये ओढू नका असं ती काव्याला उद्देशून बोलत असते आणि ते ऐकल्यानंतर मंजू हसूच लागते आणि तुझं करेक्ट आहे, असंच होतं तो तिकडं असं म्हणत असते. तर तेव्हा रम्या मला या सगळ्यात जास्त मजा तेव्हा आली ज्यावेळेस मामीने त्या दोघांना दिवा लावायला लावला असं ती सांगत असते.
तर वसुंधरा आणि मला मजा त्यावेळेस आली जेव्हा नंदिनीला मी काव्याला पाया पडायला सांगितलं होतं ना, तेव्हा आली. आणि आज नंदिनीची जिरवलेली आहे, आता हळूहळू काव्याला सुद्धा सरळ करते ना मी, असं बोलत असते. तर तेव्हा रम्या, या लग्नामुळे काव्या आणि नंदिनीमध्ये चांगलीच कुरकुर सुरू झालेली आहे. कारण मगाशी तू त्या दोघींना घ्यायला आली होतीस ना, तेव्हा मी लपून त्या दोघींची भांडणं ऐकत होते असं सांगते. तर तेव्हा मंजू आज त्या दोघी श्रेयाच्या रूममध्ये झोपणार आहेत असं सांगते. तर तेव्हा वसुंधरा, मग तर हे उत्तमच झालं ना, कारण रूममध्ये त्या दोघी भांडतील आणि त्या कशा भांडतील याची ॲक्टिंग करून ती दाखवू लागते. आणि आता अगोदर काव्या आणि नंदिनीमध्ये फूट पडणार, मग त्यांच्या संसारात, असं ती सांगत असते. तर तेव्हा इकडे काव्या नंदिनीच्या रूममध्ये चाललेली असते. तर तेव्हा त्या तिघींना ते सर्व दिसतं. तर तेव्हा रम्या, आई तू बघितलंस का, ती काव्या नंदिनीकडे किती रागाने गेली आहे ते, आणि ती काव्या म्हणजे नुसती आग आहे असं सांगते. तर तेव्हा वसुंधरा, आणि ती नंदिनी शांत पाणी आहे, त्याच्यामध्ये कितीसुद्धा आग लावायचा प्रयत्न करा, ते पाणी आग लागूच देत नाही. तर तेव्हा रम्या, आणि एकदा काही आग भडकली ना, ती शांतसुद्धा होत नाही, अशी ही काव्य आहे असं ती सांगते. तर तेव्हा वसुंधरा म्हणते की आता आपल्याला सुद्धा नेमकं हेच हवं आहे की पाणी सुकत गेलं पाहिजे आणि आग भडकत गेली पाहिजे. पण परत रम्या म्हणते, आता तर आपण काव्यालाच ट्रिगर करत राहायचं, आणि त्यासाठी माझ्याकडे एक जबरदस्त प्लॅन आहे, असं म्हणून त्या दोघींना तो प्लॅन ती सांगू लागते. तर इकडे मित्रांनो, मानिनीला मात्र चांगलाच धक्का बसलेला असतो. आणि तुम्ही असा कसा विचार करू शकता, अजून त्या मुलांची हळदसुद्धा उतरलेली नाही ना, आणि मला असं वाटत आहे की आपण त्यांना हा पर्याय द्यावा, कारण खूप घाई होत आहे. आज पहिलाच दिवस आहे ना, अजून 24 ताससुद्धा झालेले नाहीत. थोडं तरी थांबा, आता मुलांना अवघडल्यासारखं होणारच आहे, स्वाभाविक आहे ते, पण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. हळूहळू संकोच जाईल, मैत्री होईल, बोलणं चालणं वाढेल, सूरसुद्धा जुळतील, मग हे असं झालेलं लग्नसुद्धा ॲक्सेप्ट करतील आपली मुलं. असं का विचार करत नाही तुम्ही, असं म्हणत असते. त्यावर विक्रम म्हणतो, कारण तू आता जे काही बोलत आहेस ना, ते सगळं स्वप्नच वाटत आहे मला, आणि हे सगळं व्हायला फार काळ जाईल, आणि हे सगळं असंच होईल याची काय खात्री आहे. तेव्हा मानिनी, पण मग त्यांना वेगळं करून ते सुखी होतील याची सुद्धा काय खात्री आहे. आपण अगदी 4 चौघांच्या देवाब्राह्मणांच्या समोर ठरवलेली लग्नसुद्धा यशस्वीच होतील याची तरी कुठे खात्री असते. आणि खात्री कशाचीच नसते, अगदी अंगठीने वाजवून आणलेल्या नारळाची सुद्धा नसते. हवेत उडवलेला नारळसुद्धा आपल्याला हवं तेच दान देईल याची तरी कुठं खात्री असते. पण म्हणून काय आपण भलते सलते पर्याय निवडतो का नाही निवडत ना, रात्री झोपल्यावरती आपण उठू का नाही याची सुद्धा खात्री नसताना आपण 20-20 वर्ष पुढची इन्व्हेस्टमेंट करतोच ना, आपली मुलं आपल्याकडे राहतील का नाही याची खात्री सुद्धा नसते, तरीसुद्धा नातवंडांना शाळेत सोडण्याची स्वप्न आपण बघतोच ना, कारण आपण विश्वासावरती जगतो. सगळं नीट होईल हा विश्वास असतो, मनासारखं होईलच असं नाही, पण जे काही होईल ना ते चांगलं होईल हा विश्वास असतो. लग्नामधल्या सप्तपदीमध्ये अनोळखी माणसाच्या हातामध्ये हात देतो ना, तो विश्वास असतो. ज्याच्या जीवावर अख्खं माहेर सोडून मुलगी अनोळखी माणसांच्या मध्ये राहायला येते ना, तो विश्वास. आपण आपल्या मुलांना पर्याय नाही, विश्वास द्यायला हवा असं ती सांगते. आणि मित्रांनो, इथे मानिनीने एक वेगळाच मुद्दा उपस्थित केलेला आहे, आणि बहुतेक विक्रम तिच्या बोलण्याला कन्व्हिन्ससुद्धा होत आहे, कारण त्याला या गोष्टी सर्व पटत असल्यासारखं दिसत आहे. तर पुढे मानिनी म्हणते की काळ हे एकमेवच औषध आहे या सगळ्याच्यावरती, आणि आपण त्यांना सांगायला हवं की कालच्या जखमेवरती खपली भरण्यासाठी काळ हेच औषध मदत करू शकतो. बघूया, त्यांना एक संधी तरी द्यायला हवी ना. दुसरीकडून उपटून आणलेलं मरगळलेलं मोडलेलं झाडसुद्धा 4 दिवस प्रेमाने बोललं, खत पाणी घातलं ना, तर ते सुद्धा उमलतं, टवटवीत होतं. यांचं नातंसुद्धा होईल ना तसंच, आणि तुम्ही त्यांना मोकळं कराल, पण समजा भावकी नातेवाईक ते सारखे सारखे टोचून बोलतील, त्याचं जाऊ देत, पण घरातलेच बघा, मंजूताई, वसुताई, त्यांना सांगून बघा त्या काय म्हणत आहेत ते, म्हणजे सगळे आपले नातेसंबंध कायमचे तुटतील, ते एक वेगळंच होईल. शिवाय हा पर्याय मुलींच्या आईवडिलांच्यासाठी किती त्रासदायक असेल याचा विचार तरी करून बघा ना. आणि तुम्हाला पटत आहे का मी काय म्हणत आहे ते, असं
असं विचारते. तर तेव्हा मित्रांनो विक्रम थोडा शांत झालेला असतो आणि अखेर तो कन्व्हिन्स झाल्यासारखा वाटत आहे आणि तो म्हणतो की तुझा मुद्दा माझ्या लक्षात आलेला आहे. ठीक आहे, आपण मुलांना एक संधी देऊयात, पण जर का ते यामधून सावरले नाहीत ना, तर मात्र आपण त्यांना हा ऑप्शन देऊयात असं तो सांगतो. तर तेव्हा मानिनी थोडी घाबरलेलीच असते. तर इकडे मित्रांनो आग आणि पाणी परत एकत्र येतं आणि काव्या नंदिनीच्या रूममध्ये आलेली असते आणि तिला म्हणते की घरी चल आणि मी बरोबरच बोलत आहे. चल आपण घरी जाऊयात. इथं काय चाललेलं आहे आणि माझ्या पायासुद्धा पडलीस तू. आणि जीवा म्हणता म्हणता ती थांबते आणि ताई तू आउट ऑफ युअर माइंड झाली आहेस का? मी लहान बहीण आहे ना तुझी. तू माझ्या पाया कसली काय पडत आहेस? असं म्हणून तिला खूप त्रास होत असतो. त्यावर नंदिनी म्हणते की मला कळत आहे, पण तू प्लीज जरा शांत होशील का? असं ती बोलतच असते. त्यावर काव्या जोरानेच ओरडते आणि मी कशी काय शांत होऊ आणि तू तरी इतकी कशी शांत राहू शकतेस? तुझ्या वागण्यावरून असं वाटत आहे की जणू काही घडलेलंच नाही. सगळं किती शांत आहे, नॉर्मल आहे आणि मी जेव्हापासून या घरात आले आहे ना, तेव्हापासून मला असं वाटत आहे की इथून पळून जावं. आणि या घरामधले लोक आहेत ना, ती मंजू आत्या, ती वसू आत्या आणि ती रम्या, ते मुद्दामून त्रास देत आहेत आपल्याला आणि ते खेळ खेळत आहेत, पण त्रास आम्हाला होत आहे ना, असं ती सांगत असते. तर तेव्हा नंदिनी काव्याला शांत करायचा प्रयत्न करत असते. तर तेव्हा काव्या, ताई तू इतकी नॉर्मल कशी काय राहत आहेस? आपल्या दोघांचं आयुष्यसुद्धा एकदम 360 डिग्री फिरलेलं आहे. काव्या सगळं काही नीट होईल असं कसं म्हणू शकतेस तू? कसं काय नीट होईल ताई? मला आता काहीसुद्धा ऐकायचं नाही. मला असं वाटत आहे की मी कुठल्या तरी गाढ झोपेत आहे आणि मी उठल्यानंतर मला असं कळालं पाहिजे की हे सगळं स्वप्न आहे, हे काहीसुद्धा खरं नाही, असं ती बोलत असते. तर तेव्हा नंदिनी, पण हे स्वप्न नाही, हेच सत्य आहे ना, असं ती बोलते. तर तेव्हा काव्या, पण मी हे एक्सेप्ट नाही करू शकत. प्रार्थना, मी माझा नवरा मानूच शकत नाही. कळत कसं नाही तुम्हाला, असं ती सांगत असते. इतक्यात श्रेया तिथं येते आणि वहिनी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही केलं ना? मी आज इथं झोपले तर चालेल का? असं ती विचारते. तर तेव्हा नंदिनी, हो चालेल ना, आणि विचारायचं काय आहे? तुमचीच रूम आहे ना, असं ती म्हणते. तर तेव्हा श्रेया, खरं तर आईने सांगितलेलं होतं की तुम्ही आमच्या रूममध्ये झोपणार आहे, पण मला माझ्या बेडची सवय आहे. आईबाबांच्या रूममध्ये मला झोप नाही लागत, म्हणून मी इथे झोपले तर चालेल ना, असं म्हणून ती झोपायसाठी जाते. तर तेव्हा नंदिनीसुद्धा काव्याला शांत करतच असते. आणि मित्रांनो हे सर्व प्लॅनिंग त्या त्रिकुटाचं असतं आणि त्या तिघेसुद्धा बाहेर आडोशाला उभा राहून ते सर्व बघत असतात आणि त्यानंतर सर्वजण झोपी जातात आणि नंदिनी मात्र जागीच असते आणि तिला आज दिवसभरात जे काही घडून गेलेलं असतं ते सर्व आठवत असतं आणि त्या गोष्टींचा तिला खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो इकडे जीवासुद्धा तसाच जागा असतो आणि त्यालासुद्धा जेव्हा त्या दोघांचं लग्न झालेलं असतं तो क्षण आठवत असतो आणि अक्षरशः तो रडत असतो आणि त्यानंतर तो आरशासमोर जाऊन उभा राहतो आणि त्याने काव्याचं नाव आपल्या हृदयावरती लिहिलेलं असतं ते तो बघत असतो आणि त्यानंतर ज्यावेळेस त्याने काव्याच्या गळ्यामधलं मंगळसूत्र काढायचा प्रयत्न केलेला असतो तो क्षण आठवूनसुद्धा त्याला खूपच त्रास होत असतो आणि तो त्या त्रासानेच आपला शर्ट परत झाकून घेतो. तर इकडे सुद्धा मित्रांनो पार्थची काही वेगळी अवस्था नसते. तो सुद्धा नंदिनीने त्याच्या हातात घातलेली अंगठी असते ना त्याच्याकडे बघत असतो आणि तेव्हा त्याला ज्यावेळेस जीवाने साखरपुड्याच्या दिवशी अंगठी झेललेली असते तो क्षण त्याला आठवत असतो आणि त्यानंतर जीवा आणि नंदिनीचं लग्न झालेलं असतं तो क्षणसुद्धा आठवून त्याला खूपच त्रास होत असतो. तर मित्रांनो इकडे काव्यासुद्धा जागीच असते आणि तिला ज्यावेळेस जीवा तिला फ्लाइंग किस देत असतो तो क्षण आठवत असतो आणि त्यानंतर त्याने त्या दोघांना जोराचा चोप दिलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो आणि त्यानंतर त्या दोघांनी मिळून कपल डान्स केलेला असतो तो क्षणसुद्धा तिला आठवत असतो. तर त्यानंतर ती आपलं मंगळसूत्र जे पार्थनं घातलेलं असतं ते हातामध्ये घेऊन जोराने रडू लागते आणि नंतर ती नंदिनीकडे वळून बघते आणि परत मागे बघते. तर तेव्हा नंदिनी तिच्याकडे बघून परत मागं फिरते आणि इथे मित्रांनो या चौघांनासुद्धा अतोनात त्रास होत असतो आणि आजचा भाग इथेच संपतो. तर मित्रांनो पुढील भागामध्ये या सर्व गोष्टी समजल्यानंतर मुक्ता परत नंदिनीला भेटायला आलेली आहे आणि ती नंदिनीला म्हणते हा टाका म्हणून काही क्षण जगण्यापेक्षा समयीमधली वाद होऊन खूप काळ तेवत राहणारी नाती जास्त काळ टिकतात असं ती सांगते आणि तेव्हा बहुतेक नंदिनीला तिच्या गोष्टी पटत आहेत. तर त्यानंतर
त्यानंतर काव्या अगदी सगळ्यांच्या समोरच नंदिनीला ताई आपण डिवोर्स घेऊन मोकळं होऊयात असं सांगते. तर तेव्हा नंदिनी मात्र नाही असं तिला ठणकावून सांगते आणि मी जीवाला घटस्फोट देणार नाही, कारण जेव्हा संपूर्ण समाज माझ्या विरोधात होता ना, तेव्हा फक्त जीवाने माझ्या डोक्यावरती विश्वासाचा हात ठेवलेला होता आणि हा विश्वास माझ्यासाठी आजन्म पुरेसा आहे असं म्हणून जोपर्यंत जीवा स्वतःहून माझ्याकडे घटस्फोट मागत नाही ना, तोपर्यंत मी त्याला घटस्फोट देणार नाही असं ती सांगते. तर मात्र तेव्हा काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि इथे जीवाला सुद्धा धक्का लागलेला आहे. तर मित्रांनो, इथे असंच वाटत आहे की नंदिनीने जो निर्णय काव्याला सांगितलेला आहे तो सुद्धा योग्यच आहे. पण आता मित्रांनो, जीवा काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहणार आहे. तर आता जीवा काय निर्णय घेईल हे तुमचं मतसुद्धा मित्रांनो कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.